आलो ना. ए इल्ला कोण आहे रे? हा? आई शपथ, सिद्धार्थरावजी देसाई साहेब आमच्या गरीबाच्या हॉस्टेलमध्ये. ए पण बरं झालं भेटला. परवाची पार्टी सॉलिड झाली. हा, एक नंबर झाली, खतरनाकच झाली. बरं मग काय काम काढलं? काही नाही रे. मी विचार करत होतो की आपण आता सेकंड टर्म मध्ये चांगले फ्रेंड झालोय. झालं ना? म्हणजे काय? तर मी तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलो. म्हणजे मी कोणाला द्यायचंय का? नाही, मी तुला देणार. हैला काय काय? एक सेकंड. कपडे आणि शूज. ए राव, हे तू खास माझ्यासाठी आणलं नवीन? माझे जुने कपडे बोरणीला द्यायचे होते. आई म्हणाली कशाला, आयडियाला देऊन टाक. अरे तुझेच नवीन कपडे ते. ऐला तू पण कधी कधी घेतो राव. ऐला बरं झालं यार, म्हणजे मी आज दुपारी किमयाला भेटणारच आहे. विचार करत होतो कुठले कपडे घालून जाऊ. थँक्स यार, बरं झालं तू आणलं. थँक्स. किमयाला भेटणार आहेस ना? हेच घालून जा. हो ना? आवडेल तिला. ह्या पिशवीत याच्यात हे बघ. इथे नको. हे जे गिफ्ट आहे ते आपल्या दोस्तीत. शो ऑफ नको ना. वेड्या बस का? निघू चल. Awesome bike, huh? You're looking so handsome. Yeah? You know what? Huh? These are my favorite colors. Really? Yeah. Wow. एक minute. What is so special today? I mean, तुझा birthday last week मध्ये झाला. And I mean, just look at you. No kidding. तुझ्या बाईकचा नंबर माझ्या लकी नंबरशी मॅच होतो. What are you saying? Yeah. I mean, पण हे सगळं तुला कसं कळलं? वेबसाईट. हा? आय मीन साईडला ये, आपण राईटला जाऊया. कसा दिसतोय? अरे काय कपडे घालून आलास? तुला काय डेव्हिड धवनच्या फिल्म मध्ये काम मिळालंय का? का? टिपिकल गोविंदा दिसतोयस. हा मग गोविंदा काय वाईट होता का? राजा बाबू पिक्चर बघितलाय का तू? अरे बेटा, हेट दीज कलर्स. हे काय आहे? रेड, ग्रीन, येलो, ट्रॅफिक सिग्नल. बट यू नो व्हॉट, तू याच्यात खूप क्यूट दिसतोयस. आयडिया. अरे थांब, काय ती गाडी? काय आवाज आहे तिचा? आपल्या गाडीला काय बोलायचं नाही. आपली आणि आपल्या फादरची गाडी. हो, पण थांब थांब, काय करतोयस काय? चल ना फिरायला जाऊ. अरे पण चल ना. अगं मी क्यूट आहे ना. चल ना, चल ना. बस सिड, मी येते. हा, सिद्धार्थ थँक्यू. हा येतो. हा मी खुश झालो, माझ्याबरोबर गाडी पण खुश झाली. नीट पकडून बस. झाल्या इंटरनेटच्या सगळ्या युक्त्या वापरून झाल्या. माझ्यात आणि किमयात मोडता घालायचे सर्व प्रयत्न करून झाले. पण बाळ सिद्धार्थ, तुझा तो मोबाईल, तुझं इंटरनेट, सगळ्यांनी मिळून काही करा, पार दुनिया इकडची तिकडं करा, तरी पण मी आणि किमया एकत्र येणारच.
आणि जर का कोणी मध्ये दोन मिनिट. हॅलो, हा बापू, आहे का? हा अहो, किती आठवण काढाल. उद्याचा दिवस आहे ना मध्ये. हा मग येणार ना? येणार हो मग. किमयाला सुद्धा आणणार. हा मग आपल्या गावाच्या परंपरेच्या सगळ्या ओळखी व्हायला नको. येणार ना? येणार. हा, आणि हो, आईला पण हाय सांगा. म्हणजे मी हाय सांगा. हा, ठेवतो. हा. आश्चर्य वाटलं असेल ना मी माझ्या घरच्यांशी बोलताना किमयाचा उल्लेख कसा काय केला असेल. तर सिद्धार्थरावजी देसाई साहेब, मी आणि किमया लग्न करतोय. का करतोय लग्न? मला जास्त चांगली दिसते ना? घेतली. याला म्हणतात तेलही गेले, तूपही गेले आणि हाती राहिले फक्त धुपाटणे. बघू नको, तुला नाही कळणार. मराठी म्हण आहे रे ही. चिपी. थांब थांब. आज ना सगळं स्पष्ट बोलायची वेळ आलेली आहे. काय रे दिलं तुला तुझ्या इंटरनेटने? चिपी, बोललं तर राग येईल, पण सांग ना, काय दिलं तुला तुझ्या इंटरनेटने? त्या वेबसाईटचा सल्ला घेताना तुम्ही सुद्धा होता ना माझ्या बरोबर? कबूल आहे, आम्हीही होतो, पण आम्ही नुसतंच होतो. आमच्या अक्कलेने नाही, तुझ्यामुळेच. अरे, एक मुलगी आवडली आहे, प्रेम बसले तिच्यावर, तर धडाधडा बोलून सगळं मोकळं व्हायचं. ते नाही, त्या फालतू इंटरनेटचा सल्ला घेत बसलाय मूर्खासारखा. चिपी, तू लिमिटच्या बाहेर बोलतोय सा. अरे, मी तर म्हणतो फेकून देतो मोबाईल फोन काही दिवस. लांब राहा त्या इंटरनेटपासून आणि बघूही नको त्या फालतू फेसबुक बिसबुककडे. काय आहे? सिट सिट प्लीज सिट. त्याला सांगलं मग. सिट, बस तू प्लीज. चिल. जिपी, काय आहे? बस झालं यार, इनफ. ह्या सगळ्यात आपण कोण आहोत? मित्र नाही होत आपण, पपेट्स आहोत. आयडियाचे आणि सिटचे. एकदा आयडिया, एकदा सिट. एकदा आयडिया, एकदा सिट. यार पंडित, असं काही नाहीये. फॉरगेट इट सिट. काय आहे ना, तू, आयडिया, किमया सगळेच आमचे बेस्ट फ्रेंड, सगळेच आयडियल. प्रेम करणाऱ्या बॉयफ्रेंडला किमया मिळावी हाच आमचा ट्राय होता ना रे. ह्यात आमचा काय स्वार्थ असणार यार? सोड ना यार पंडित, आपण हे काय बोलतोय? तिथे त्या आयडियाने बाजी मारली. 21 पूर्ण नसतानाही किमयाशी लग्न करायला तयार झालाय तो. का? कारण त्यांनी इथून निर्णय घेतला. इथून कुठल्याही वेबसाईटच्या उत्तरासाठी थांबला नाही तो. चल का पंडित. अरे, याला काय अर्थ आहे का? किती वेळ वाट बघतोय आपण? हा, अरे कुठे आहेत मॅडम? नाही आली ना अजून. अरे पण कुठे आहे, काही पत्ता? येईल येईल आयडिया. ठीक आहे, तसे जायचाच टाइम झालाय. पोचल ते कधी पण. अरे काय पोचे.
सॉरी. सोड ना. नाही, कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जो प्रकार घडला तो अरे सोड ना. ॲक्च्युली या सगळ्याला कारणीभूत मीच आहे. अरे सोड ना यार. हा, आता काय तुझी वाक्य काय मला गव्हर्नमेंटला सबमिट करायची आहेत काय? सॉरी बोलला विषय संपला. हा. नक्की अरे नक्की रे. पक्का ना? पक्का बोललो ना. हाय. अगं काय हे, किती उशीर. अरे बाबा ट्रॅफिक होता, मी काय करणार? आणि ही बॅग केवढी आणलीये? अगं परत यायचं आपल्याला. नाही का? आली. पटकन जाऊ नये, बस मध्ये थांबणार नाही मग. अहो दादा बसच आली. चला चला पटकन. ओ सिद्धार्थ भाऊ, ओ सिद्धार्थ भाऊ, अहो वर काय करताय? खाली या नाही, थांबले तुमच्यासाठी. अहो किती वेळ सिद्धार्थ भाऊ, हे घ्या विटनेस म्हणून सही करा. करा इथं, करा इथं. हा सिद्धार्थरावजी देसाई साहेब. सही करा. करा. नाही हे काय? नाही करा नाही, करा सही ना. करायची. अरे करा, करा करा. ना सही. हे काय नाटक आहे? तर सिद्धार्थरावजी देसाई साहेब, हो हे नाटकच आहे. आणि हे नाटक इथं नाही सुरू झालं, पार तुझ्या घरापासून सुरू झालं. तुझ्या बर्थडे पार्टी पासून. तुझ्या पार्टीच्या मधीच मी आणि किमया गायब झालो. अगं तुझा फोटो आहे त्याच्या लॅपटॉपवर आणि तो सुद्धा स्क्रीन सेव्हर म्हणून मी बघितलंय. आम्हाला तुला असं विचारायचंय की त्याने काही तुला प्रपोज वगैरे केलं? नाही नाही काकू, तसं काही नाहीये. आम्ही फक्त मित्रच आहोत. असलं तरी आमची काही हरकत नाही. हा. उलट ती चांगलीच गोष्ट आहे. पण प्रेम असेल, दोस्ती असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगावी अशी वाटते. यू मस्ट बी नोईंग, सिद्धार्थला इंटरनेटचं खूप वेड आहे. त्याचं हे वेड सिरियस ॲडिक्शनकडे चाललंय. आम्ही डॉक्टर परांजपेंना कन्सल्ट केलंय. मी आलेच. डॉक्टर परांजपेंचं नाव ऐकून किमया एकदम अस्वस्थच झाली. मला सिद्धार्थ खरंच खूप आवडतो. आय रिअली लव्ह हिम. बट काय? तू ऐकलंस ना आतमध्ये ते काय म्हणाले? माझा सख्खा भाऊ सुद्धा ना ह्याच ऍडिक्शन मधून जातोय. आई आई नेट कनेक्शन का ऑफ केलं परत? हे बघ, मी तुला आधीच सांगितलंय तुझी परीक्षा झाल्यानंतर मला चालू नको कर. शिकू कधी अभ्यास करायचा ते. तू बोलू मला नकोस. डॉक्टर नको प्लीज. सारंगला पुण्यातच अजून थोडे दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. ती वाटते. ए ए ए ए बाळा, तू वेडी आहे का ग? अगं ऍडिक्ट झाला म्हणजे काय ढगात नाही जात तो. मी आहे ना. ह्याला दुनियेसाठी एवढ्या आयडिया लढवल्या, तुझ्यासाठी नाही लढवणार. घेतलं हे चॅलेंज, मी घेतलं. त्याचं इंटरनेटचं ऍडिक्शन घालवणार आणि त्याला तुला आय लव्ह यू म्हणायला लावणार. ह्याला मी इथं एवढ्या सिरियसली बोलतोय आणि तू कानात हेडफोन घालून बसली. काढ बरं ते. आयु तुझेच केस येतोय. आयडिया.
पण तुला वाटलं मी माझंच जुळवतोय. गैरसमज. या गैरसमजाचाच आम्ही प्लॅन बनवला. सगळ्यांना त्याच्यात सामील करून घेतलं. डॉक्टर परांजप्यांना भेटलो, तुझ्या आईबाबांना सोबत घेतलं. मग तुझ्या बाबांच्याच मदतीने त्यांच्याच कंपनीतल्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरला वेबसाईट डेव्हलप करायला सांगितली, loveemotion.com. आमचा जुगार यशस्वी ठरला आणि तू वेबसाईट सांगती तसंच वागायला लागला. वेबसाईटच्या सल्ल्यानुसार सगळं उलटं व्हायला लागलं, तरी तू वेबसाईट सोडायला तयारच नाही. मग काय, शेवटचा दणका. तुला टेकडीवर भेटायचा मेसेज मीच किमयाला करायला सांगितला होता. म्हणजे ते सगळं नाटक होतं. टेकडीवर मी जे काही पाहिले ते सगळं नाटक होतं. हो, पण थोडं वेगळं नाटक. मुरूची आंटी. भाऊ, मला माहिती होतं तुम्ही हा प्रश्न आम्हाला विचारणार म्हणून. हे घ्या, तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर. अरे पाहिलं, तुमच्या दोघांसाठी मला काय काय करावं लागलं. पार त्या जिप्याच्या हाताची पप्पी घ्यावी लागली. कोणीतरी घेईन का त्या जिप्याच्या हाताची पप्पी? अरे, आणि एवढं सगळं होऊन त्या वेबसाईटचा नाच सोडणं दूरच, तू तर आणखी नवीन नवीन वेबसाईट शोधून काढत होतास. काय करतोय हे? इकडं तुझं वेड वाढत गेलं आणि तिकडं पार आम्हाला वेड लागायची पाळी आली. तुम्हाला असं नाही का वाटत आहे की आपण खूप जास्ती ताणतोय? ताणतोय म्हणे, तो नाही का ताणत आहे? तो सोडतोय का त्याचं इंटरनेटचं वेड? अगं, पार लग्न ठरल्याचं सांगून झालं, त्याला घरी नेलं, त्याला एक पत्रिका द्यायची म्हणून 100 छापून झाल्या, पण तो सोडतच नाहीये. नाही नाही, आता जर का त्याला बोलता करायचा असेल ना, तर आपल्याला लग्न करावं लागेल. हा दादा, सिड, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रे, खूप आधीपासून. तू माझ्या प्रेमात पडण्याच्याही आधीपासून. मी तुझ्या नेहमीच आजूबाजूला होते, पण तू कधीच माझ्याकडे बघितलं नाहीस. घरी भावाचं टेन्शन असतानाही मी कॉलेजमध्ये हसमुख असायचे, ते फक्त तुझ्यासाठी. आणि आम्ही जे काही नाटक रचलं ना, ते फक्त तुझ्यासाठी, तुला या ॲडिक्शन पासून दूर करण्यासाठी. पण मला तू असा हवायस, आत्ता जसा आहेस तसा. आय होप की तू असाच राहशील. हे मनातलं सगळं मोकळं कर. ते काय ते आय लव्ह यू का काय ते बोलून टाक. आत्ता म्हणू? रात्री व्हॉट्सअप करू? तिच्या आईला तिच्या. काय खरं सॉरी नाही हा मुळात. काकू. Kim, I am so sorry. And I really love you. Thank you. अरे सिद्धार्थ, हे सगळं तुझ्या दोस्तांनीच केलं रे. म्हणजे कोणी माणसांनीच. तुझ्या त्या इंटरनेटला काय कळणार आहे? ढेकळं. अरे ते तुझ्या इंटरनेटचा सर्व्हर सुद्धा कुठे आहे? 7 समुद्रा पल्ल्याड, तिकडं लांब फॉरेनला. अरे त्यांची ना आपली घड्याळाची वेळ जमत नाही, तर बाकी कस काय जमणार? उद्या असं नको व्हायला.
या इंटरनेटनी जग जवळ आलं, पण माणसं तुझ्यापासून लांब गेली. तर मित्र हो, अच्छा या गोष्टीचा सार काय आहे? आयडियाची आयडिया भेटल तर आपलं लाईफ शेटर. ए हे घे बाबा, हे धर तुझं. आता मी झालो मोकळा. अरे लग्नाला जी मुलगी तुझ्या बरोबर उभी होती ती कोण आहे? तो एक वेगळाच प्रकार आहे. सांगतो तुला. कोण आहे रे तिकडे? आईला बरं झालं लवकर लक्षात आलं, नाहीतर गुदमरून जीवच गेला होता माझा चम्मा.